बातमी आणि बरंच काही मध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी पाहणार आहोत एका जाबाज एसटी डेपो व्यवस्थापकाची। हे डेपो व्यवस्थापक आहेत चिपळूण एसटी डेपोचे। या डेपो व्यवस्थापकांचं नाव आहे रणजित शिर्के। जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून डेपोमध्ये जाऊन 8 लाखांची रक्कम ताब्यात घेत शिर्के यांनी रात्र एसटीच्या टपावर बसून काढली। त्यांच्या या कामगिरीबाबत परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी डेपोमध्ये जाऊन रणजित शिर्के यांचा सन्मान केला, सत्कार केला। असे अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे एसटी महामंडळाचं वैभव आहे असं परब यांनी बोलून दाखवलं। या संपूर्ण प्रसंगाच्या वेळी रणजित शिर्के यांचा काय अनुभव होता याबद्दल जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। काय होतं त्यांचे सगळे त्यावेळेचे अनुभव आणि त्यांना कसं वाटलं, कारण पुरामधून जीव वाचवण्यासाठी एकीकडे अनेक जण धडपड करत असतात, मात्र रणजित शिर्के यांनी कर्तव्याला महत्त्व देत हे पैसे वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे। तर रणजित शिर्के आत्ता आपल्यासोबत आहेत। सर मला सांगा, पूर खूप प्रचंड होता, सगळेजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते आणि अशा वेळेला तुम्ही कॅश डिपार्टमेंटची कॅश वाचवण्यासाठी कर्तव्याला महत्त्व दिलं। काय सगळा थरार होता आणि काय भावना आहेत तुमच्या? काही नाही, त्या दिवशी सकाळी 3:30 वाजता फोन आला सुरक्षा रक्षकांचा की पुराचं पाणी आत आगारात शिरलेलं आहे म्हणून। मग मी 3:45 वाजता डेपोत आलो। डेपोत आल्यानंतर ज्या गाड्या आमच्या होत्या त्या सगळ्या स्टँडला काढलेल्या। गाड्या काढल्यानंतर मग वाहण्याचा इतका वेग होता की पाणी झपाट्याने वाढत होतं, म्हणून परत त्या स्टँडवर ठेवलेल्या गाड्या आणि इतर सगळ्या असलेल्या गाड्या मी शिवाजीनगर किंवा हायवेसाठी इतर चालकांकडून पाठवल्या मी। तर आत कॅशियरने मला फोन करून सांगितलं की साहेब कॅश ठेवलेली आहे, त्याच्या तिथपर्यंत जिथं वर ठेवलेली आहे त्याच्यावरती परत पाणी जायला लागलेलं आहे। म्हणून मग मी आमच्याबरोबरचे रसाळ आणि शशिकांत भोजने आम्ही तिघंजण सकाळी आत आलो, तिथं कॅश घेतली। कॅश आम्ही सकाळी गाडीवर ठेवली। त्यानंतर मग कॉम्प्युटर्स, ATM मशीन्स, कंडक्टर ATM मशीन्स वगैरे सगळे घेऊन गाडीमध्ये ठेवून दिलेले। नंतर बाहेर पडल्यानंतर टायर वाहत जात होते ते आम्ही टायर सगळे दोरीला बांधून ठेवलेले। माझ्यासोबत 7 जण होते, रसाळ होते, त्यानंतर आमचे मोहिते वाहतूक नियंत्रक होते, गणेश पंडित होते, परत भोजने होते आणि गोटमुकले चालक होते। आम्ही असे 7 जण मग रात्री सकाळी 5:30 वाजता आम्ही मग शेवटी गाडीच्या टपाचा आधार घेतलेला। गाडीच्या टपावर आम्ही गेलो आणि तिथून मग आमच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर तिथून जिल्हाधिकारी यांना त्यांनी संपर्क साधून 2:30 वाजता आमचे 2 चालक सचिन शेडगे आणि विकास चंदर देसाई हे ट्यूबने पोहत तिथपर्यंत आले। त्याने तिथून आल्यानंतर त्यांनी आणि पोलिसांच्या मदतीने आम्हाला साधारण 3 वाजता बाहेर काढण्यात आलं। यावेळी तुम्हाला भीती नाही वाटली? काय नेमकं भावना होतं त्यावेळी? पाणी तर वाढत होतं, बरोबर, कुठेतरी आपण आता बुडू शकतो, गाडीच्या टपापर्यंत जर पाणी होतं तर बुडण्याची देखील भीती होती। काय त्यावेळेला तुमची नेमकी भावना होती? त्यावेळेला सुरुवातीला काय आम्हाला तशी म्हणजे भीती वाटली नव्हती, कारण कसं 2005चं पाणी ज्या टप्प्यात होतं तिथपर्यंत म्हणजे नेहमीचा आमचा अनुभव असतो की एवढं पाणी येत नाही, पण नंतर जेव्हा पाणी जास्त वाढलं आमच्या टपापर्यंत आल्यानंतर मात्र आम्हाला मग खूप भीती वाटायला लागली। पण आमचं नशीब चांगलं, त्या दरम्यान आम्हाला बाहेर काढण्यात आलं। ओके, तुमचा पालकमंत्र्यांनी आज सत्कार केलेला आहे, काय नाही किती वेळ आता ह्या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डेपोला वेळ लागेल? कशा पद्धतीने हे सगळं आता तुम्ही हँडल करू शकणार? नुकसान तर चिपळूण डेपोचं भरपूर झालेलं आहे। आता 4 दिवस आमच्या आगारातून एकही गाडी सुटलेली नाही, साधारण अजून 2 दिवस तरी ऑपरेशन चालू व्हायला लागतील। आत्ता एवढ्या म्हणजे इतर कॉम्प्युटर्स किंवा साधनसामुग्री 21 गाड्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। हे साधारण 3-3.5 कोटीपर्यंत आमचं नुकसान त्या सुमारास गेलेलं आहे। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते रणजित शिर्के, चिपळूण डेपोचे मॅनेजर। कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी। काही महाराष्ट्रातली अशीही लोक आहेत जी या आपत्तीमुळे स्वतःला सुद्धा वाचवू शकली नाहीत। इथे या चिपळूण बस डेपोच्या मॅनेजरनी डेपोची 8 लाखांची रक्कम वाचवण्याकरता स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही। म्हणजे असे सुद्धा अजून व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळेच हा महाराष्ट्र इतका खंबीरपणे आपली परंपरा जोपासू शकतो आहे।
या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शहरातील 3